when you want to sort out a drawer or a wardrobe or an office table, you should always have a white sheet handy so that you can empty all the contents of the drawer or whatever you want to organize on a white sheet. White sheet because that brings in clarity. आता हा आपण सॉर्टिंग स्क्वेअर पाहतात. मगाशी जो ड्रॉवर रिकामा केला होता त्यातल्या सगळ्या अस्ताव्यस्त असलेल्या वस्तू आता या सॉर्टिंग स्क्वेअर मध्ये वेगवेगळ्या चौकोनात ठेवण्यात आलेल्या आहेत. मगाशी जो पूर्ण भरलेला ड्रॉवर होता त्यातल्या हिरव्या रंगाच्या चौकोनात दिसणाऱ्या वस्तू फक्त लागणाऱ्या वस्तू आहेत आणि बाकीच्या सगळ्या वस्तू त्या स्क्वेअर प्रमाणे डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. उदाहरणार्थ निळ्या चौकोनातल्या वस्तू ज्या आहेत त्या म्युझियम मध्ये राहतील, म्हणजे त्या आपल्याकडे ज्या वस्तू आहेत, एक्स्ट्रा वस्तू आहेत, त्यांची ज्याला केज आहे ती तिथे घेऊ शकेल. पिवळ्या रंगाच्या चौकोनातल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या गरजेच्या वस्तू आहेत पण त्यांना दुरुस्त करावं लागणार. आणि लाल रंगाच्या चौकोनाच्या वस्तू आहेत त्या अक्षरशः फेकून घेता येतील, त्या आपल्या कामाच्या ठिकाणच्या वस्तूंमध्ये नकोच आहेत त्या अक्षरशः. तर अशा तऱ्हेने हे सॉर्टिंग झाल्यानंतर, वर्गवारी झाल्यानंतर आता आपण फक्त हिरव्या चौकोनातल्या वस्तू जो आपल्या ड्रॉपमध्ये व्यवस्थित लावू शकतो. म्हणजे आपण पुढच्या एजकडे जाऊ शकतो, सिस्टमॅटिक अरेंजमेंट म्हणजेच पद्धतशीर मांडणी. आता बोलणार होतो टेबलाचं फायनेन्स कसं करायचं. हे माझं टेबल मला पूर्ण अस्ताव्यस्त आहे. कागद वर्षानुवर्षे वाटतात की मागची बाजू आपण वापरू, कधी होत नाही. व्हिजिटिंग कार्ड्स येथे नाही, अजून काही काही व्हिजिटिंग कार्ड माझ्या डिजिटल फोन नंबर आहे. मी निदान 8 ते 10 वर्ष माझ्याकडे आहे. हा माझा ड्रॉवर बघायला तू याच्यात सगळ्या गोष्टी पडलेल्या. जेव्हा आपण फायनलची पहिली स्टेप करतो सॉर्टिंग आउट, तर काय करायचं की समजा हा ड्रॉवर साफ करायचा आहे तर पूर्ण असं बाहेर काढायचा. तो त्या अक्षरशः नंतर साफ करून साफ झालेला ड्रॉवर आणि आता बघूया त्या गोष्टींचा.
मगाशी आपण जेव्हा तो ड्रॉवर काढला आणि सगळं सामान रिकामा केलं, हा तोच ड्रॉवर जो आपण मगाशी रिकामा केला होता मोकळ्या ए स्क्वेअर वर. आता मगाशी जो पूर्ण भरलेला ड्रॉवर होता त्यातच आता आणखीन बरीचशी जागा आपल्याला दिसते आहे, जी आपण वेगळ्या वस्तू, नीट आपल्याला हव्या असलेल्या वस्तू ठेवण्यासाठी वापरू शकतो. आपण सॉर्टिंगला सुरुवात करताना टेबल पाहिलं होतं तेव्हा बऱ्याचशा वस्तू टेबलच्या वरच अस्ताव्यस्त पडल्या होत्या, पण आता आपण ड्रॉवरचं मुळात सॉर्टिंग केल्यामुळे टेबलवरच्या काही वस्तू आता ड्रॉवर मध्ये ठेवता आल्या, त्याच्यामुळे टेबल ही आता व्यवस्थित दिसत आहे. बोला बोला. मगाशी आपण पाहिलं होतं की टेबलावर बऱ्याचशा वस्तू विखरून पडलेल्या होत्या, अस्ताव्यस्त दिसत होतं टेबल. पण त्याच्यानंतर आपण मुळात आधी ड्रॉवर मधल्या सगळ्या वस्तूंचं सॉर्टिंग केलं, त्यामुळे ड्रॉवर मध्ये आता टेबलवरच्या ज्या एक्स्ट्रा वस्तू होत्या त्या ठेवण्यास जागा मिळाली, त्याच्यामुळे आता टेबलही वर्ण व्यवस्थित दिसत आहे. हा आपला सॉर्टिंग स्क्वेअर. इथे आपण आता सगळ्या वस्तू सॉर्ट करणार आहोत. पहिला जो हिरवा चौकोन दिसतो आहे तिथे वर्किंग अँड रिक्वायर्ड म्हणजे काम करत असलेल्या आणि आपल्या गरजेच्या वस्तू. दुसऱ्या निळ्या चौकोनात वर्किंग बट नॉट रिक्वायर्ड म्हणजे काम करत असल्या, चालू स्थितीत असल्या तरी अशा वस्तू की ज्यांची मला गरज नाहीये, आपल्याला गरज नाहीये. पिवळा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये अशा वस्तू की ज्यांची मला गरज आहे पण त्या काम करत नाहीयेत, म्हणजे नॉट वर्किंग बट रिक्वायर्ड, त्या अर्थातच दुरुस्तीसाठी गेल्या पाहिजेत. आणि लाल चौकोनात नॉट वर्किंग नॉट रिक्वायर्ड म्हणजे जे या कामाच्या ठिकाणून बाहेर गेलं पाहिजे.